श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाओ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे पौर्णिमा. तर पौर्णिमाला महिलांनी कोणकोणत्या सेवा कोणकोणते कामं घरामध्ये केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या गुरुवार पण आहे आणि उद्या पौर्णिमा पण आहे. उद्या बुद्ध पौर्णिमेलाच पिंपळ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात ठेवायचं आहे, जे प्रत्येक पौर्णिमेला आपण ज्या सेवा करतो त्या सेवा करायच्या. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तर उद्या गुरुवार पण आहे, ज्या सेवा आपण गुरुवारी करतो त्या सेवा करायच्या आहेत. तर आधी लक्षात ठेवा ते म्हणजे की आज 22 तारीख आहे. तर पौर्णिमा सुरू होत आहे 6:48 सुरुवात होणार आहे आणि संपणार आहे 23 तारखेला संध्याकाळी 7:20. तर अशा रीतीने पौर्णिमा सुरू आणि समाप्ती अशा रीतीने आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारच्या ज्या सेवा आपण करतो त्या सेवा आपल्याला करायच्या. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक पौर्णिमेला जसं आपण हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला करत असतो, जी प्रवेशद्वार आहे त्याच्या प्रवेशद्वाराच्या ज्या उंबऱ्याला आपण हळदीचं लेपन करत असतो तेच तुम्हाला उद्या पण करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी पण आपण हळदीचं लेपन करत असतो, तर उद्या तुम्हाला प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर आपला जी किचन वाटा आहे, जी गॅस आहे, गॅसची पूजा प्रत्येक पौर्णिमेला महिला करतात. तर उद्या तुम्ही सुद्धा, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा आपण करणार आहात तर त्या उद्या करायला सुरुवात करायची. म्हणजे करत नसाल तर सुरुवात करायची आहे आणि करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करावी राहावी यासाठी ह्या सेवा करायच्या असतात. तर अन्नपूर्णा मातामुळे आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता राहत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की उद्या आपल्या गॅस वट्टा जी आहे, जिथं आपला गॅस ठेवलेला आहे, गॅसच्या पाठीमाग म्हणजे गॅसची उद्या पूजा करायची आहे. म्हणजे आपल्याला कुंकानं हळदी कुंकू मिक्स करून आपल्याला किचन वट्ट्याच्या तिथं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. गॅसवर सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि वरती 5 ठिपके सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. नंतर उदबत्ती दिवा त्या ठिकाणी ठेवू शकता. अशा रीतीनं तुम्हाला गॅसची पूजा करायची आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पहिलं काम म्हणजे देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हळदीचं लेपन आपल्या देवांना करू शकता आणि नंतर देव स्वच्छ करू शकता. म्हणजे अशा रीतीने सुद्धा तुम्ही देवाची पूजा करू शकता. म्हणजे हळद जी आहे, हळद घ्यायची, खायची हळद घ्यायची आणि आपल्या देवांना थोडी थोडी लावायची आहे आणि ती नंतर पुन्हा पाण्याने त्याचा म्हणजे देवांचा अभिषेक करायचा आहे. जमलं तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जिथं आपल्या वाटलं की गॅस ज्या ठिकाणी आहे, म्हणजे ही देवघर ज्या ठिकाणी आहे, तिथं जरा आळी म्हणजे जाळी झाली असेल, आळी लागली असेल तर ती तुम्ही काढून टाकायची आहे. लक्षपूर्वक बघा आणि जे फोटो आहेत ते फोटोसुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपली पूजा झाली की आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची आरती करतो. तर तुम्ही गुरुवारी जसं सेवा करता तसं गुरुवारी सेवामध्ये तुम्ही स्वामी चरित्राचे 3 अध्याय नित्य सेवा म्हणून करू शकता. किंवा खूप जण गुरुवारी 1 अध्याय ते 21 अध्याय स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतात. तर तुम्ही 1 अध्याय ते 21 अध्याय वाचू शकता. नंतर 1 माळ जप करा, नाही 11 माळी जप करा. तुम्ही जेवढ्या सेवा करता प्रत्येक गुरुवारी त्या सेवा तुम्हाला सकाळी करायच्या. नंतर जी मंगल कळश आहे, जी आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये जे ठेवलेलं आहे त्याचं पाणी बदलायचं आहे. त्या ठिकाणी दुसरं पाणी ठेवायचं आहे. त्याच्या खालचे तांदूळ बदलायचे आहेत. हळदी कुंकू 1 फूल अर्पण करायचे. अशा रीतीने सुद्धा कळशाची सुद्धा पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर आपण ज्या सेवा केल्या त्या स्वामीचरणी रुजू करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा सुद्धा करत असतो. तर महत्त्वाची गोष्ट, आता उद्यापासून दिवसभर पौर्णिमा असणार आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी सत्यनारायणाची पूजा केला तरी चालेल. पण आपण सगळेजण असं करत असतो, प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिट, सूर्यास्ताच्या नंतर 45 मिनिट या कालावधीमध्ये आपण पूजा आरती नैवेद्य दाखवत असतो सत्यनारायण भगवानांना. जर जमलं तर तुम्ही उद्या सकाळी पूजा मांडणी केली तरी चालेल, सकाळी पोथी वाचला तरी चालेल, पण संध्याकाळी तुम्ही आरती करून घेतलात तरी चालेल. म्हणजे सकाळी तर आपण सत्यनारायणची आरती स्वामींची आरती करतच असतो. जर तुम्हाला सत्यनारायण भगवानांची आरती रात्री केली तरी चालेल. म्हणजे दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा पण राहील आणि नैवेद्य तुम्हाला माहिती की आपण सत्यनारायणची पोथी वाचत असताना नैवेद्य शिरा म्हणून दाखवतो. तर तो शिरा पण लक्ष करून करायचा आहे आणि पोथी वाचायची आहे. आणि आरती तुम्ही प्रदोष काळामध्ये केला तरी चालेल. म्हणजे दिवसभरातून जेवढ्या सेवा तुम्हाला करता येईल तेवढ्या सेवा उद्या करायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, जी आपल्या देवघरामध्ये असते,
जी अन्नपूर्णा माता आपल्या देवघरामध्ये आहे तिच्या खालचे सुद्धा तांदूळ आपल्याला बदलायचे आहेत. म्हणजे तुम्ही गहू ठेवत असाल तर गहू बदलायचे, तुम्ही तांदूळ ठेवत असाल तर तुम्हाला तांदूळ बदलायचे आहेत. आणि ती जे आपल्या म्हणजे तुम्ही त्याचा भात बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ आपले म्हणजे बाहेर गॅलरीमध्ये ठेवलात तरी चालेल किंवा वरी गच्चीवर ठेवलात तरी चालेल. म्हणजे पक्षी खावे अशा रीतीने थोडेसे किंचितचे ठेवायचे आहेत. आणि अन्नपूर्णा मातेचे खालचे तांदूळ पण बदलून टाकायचे आहेत. म्हणजे मंगळवार शुक्रवारी तर आपण बदलतो, पण पौर्णिमा सुद्धा लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे मी सांगत आहे म्हणजे पौर्णिमेला सुद्धा आपण लक्ष्मी मातेची सेवा करत असतो, म्हणून मी सांगत आहे की तुम्ही तांदूळ सुद्धा बदलू शकता. नंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्रावर तुम्हाला उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं, काय करायचं ते सगळं तुम्हाला माहिती झालेलं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना श्रीसूक्त 1 वेळा म्हणायचं आहे, नंतर फलश्रुती म्हणायची आहे. पहिल्या गोष्ट माहिती असावी की 16 वेळा श्रीसूक्त म्हटलं जातं, पण आता प्रत्येक पौर्णिमाला एक वेळेसच श्रीसूक्त म्हणत असेल, म्हणून मी सांगत आहे 1 वेळेस का होईना तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त म्हणल्यानंतर 1 वेळेस फलश्रुती म्हणायची आहे आणि ते झाल्यानंतर जे मंत्र विभाग आहे नित्यसेवामधला ते मंत्र म्हणायचे. त्याच्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, नववार 9 मंत्र, कमलात्मक मंत्र, हे मंत्र जे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे 16 वेळा. अशा रीतीने कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर. आणि ते जे कुंकू आपण कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू थोडंसं आपल्या कपाळी लावायचं आहे. अशा रीतीने श्रीयंत्राची सुद्धा सेवा उद्या करायची आहे. धूप दीप आणि आपल्या लक्ष्मी मातेची सेवा म्हणजेच श्रीयंत्रावर आहे ती महत्त्वाची असणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची प्रभावशाली सेवा म्हणजे श्रीयंत्रावर करणारं कुंकुमार्चन. तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही करा. आणि जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही उद्या श्रीयंत्र घेऊ शकता, त्याच्यावर कुंकुमार्चन करायला सुरुवात करू शकता. तर अशा रीतीने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे संध्याकाळी तुम्हाला प्रवेशद्वाराच्या तिथं ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन केलं त्यावेळेस तर तुपाचा दिवा आपण लावतोच, पण संध्याकाळी सुद्धा ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस सुद्धा प्रवेशद्वाराच्या तिथं शुद्ध तुपाच्या गाईचा म्हणजे शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला प्रवेशद्वाराच्या तिथे लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशी पाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. जसं तुम्ही प्रत्येक दिवशी आपण तुळशी मातेच्या तिथं दिवा लावतो, पण गुरुवारी चुकायचं नाही. गुरुवारी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे, प्रवेशद्वाराच्या तिथं पण लावायचं आहे आणि तुळशी मातेच्या तिथं सुद्धा. अशा रीतीने ही संध्याकाळची सेवा करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की उद्या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायची, सकाळी केला तरी चालेल, दिवसभरात कधीही, म्हणजे पौर्णिमेच्या वेळेस, म्हणजे पौर्णिमा उद्या दिवसभर असणार आहे तर दिवसभरात कोणत्याही कालावधीमध्ये तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. असं म्हटलं जातं की उद्या म्हणजे लक्ष्मी मातेचा वास त्या ठिकाणी असतो, म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. आणि पूजा करत असताना आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा जसं आपण बेलाच्या झाडाची पूजा करतो तसंच समजा, तर तुम्हाला तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, एखादं फूल अर्पण करायचं आहे, 3 प्रदक्षिणा असतील, 3 प्रदक्षिणा असतील किंवा 7 असतील किंवा 11 प्रदक्षिणा तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या घ्यायच्या. सुख समृद्धी आपल्या घरात नांदावी यासाठी पिंपळाच्या झाडाची उद्या पूजा केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरंच हा उपाय नक्की करून बघा, पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान विष्णूची जसं लक्ष्मी मातेची आपण सेवा केली तर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा घरामध्ये झाली पाहिजे. तर उद्या तुम्हाला जमलं तर तुम्ही तुळशीचे पानं जी असतात तुम्ही 108 अर्पण करा, 11 अर्पण करा. आपले जे भगवान विष्णू आहेत म्हणजे तुम्ही सत्यनारायणची पूजेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की तुळशीच्या पानाशिवाय पूजा होत नाही. म्हणजे बाळकृष्ण आपण ज्यावेळेस पूजेमध्ये ठेवतो त्या ठिकाणी तुळशीच्या पानाला महत्त्व दिलेलं आहे. तर तुळशीचे पानं तुम्ही सत्यनारायणच्या पूजेमध्ये 108 असतील म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता त्यांच्या चरणापाशी. म्हणजे तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही तुळशीचे पानं अर्पण करू शकता. ही सेवा भगवान विष्णूंना जर केली तर खरंच प्रसन्न राहणार. आणि भगवान विष्णूंची जर सेवा केली तर लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न राहणार. म्हणजे आपल्याला फक्त लक्ष्मी मातेची सेवा नाही करायची, भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची. दोघांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे. उद्या तुम्हाला या सेवा नक्की करायच्या आहेत. आणि काही मदत पाहिजे असेल किंवा काही वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.